नमस्कार, मी विधी शर्मा आणि आपण पाहतात अभिजित भारत। अत्याधुनिक काळात रासायनिक खतांचा वापर करून खाद्यपदार्थांचे उत्पादन केले जाते। यामुळे आपल्या आरोग्यावर बरेच वाईट परिणाम देखील होतात। शहरी भागात सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले उत्पादन मिळणे थोडे कठीणच आहे। अशात नागपूर शहरातील रेशीमबाग मैदानावर सुरू असलेली महालक्ष्मी सरस प्रदर्शनी आरोग्याबाबत जागरूक नागरिकांसाठी अगदी उत्तम स्थळ ठरेल। महालक्ष्मी सरस प्रदर्शनीमध्ये सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली सरस उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत। या प्रदर्शनीत जवळपास 300हून अधिक स्टॉल लागली आहेत। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी दिनांक 17 ते 26 फेब्रुवारीपर्यंत या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे। माझे नाव विजय मधुकर चौधरी, प्रभाग समन्वयक, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर। महालक्ष्मी सरस 2024 यापूर्वी पण आपल्या महालक्ष्मी सरस मुंबई येथे पण झालेला होता 2019 मध्ये। त्यानंतर 2022 मध्ये, 2023 मध्ये प्रत्येक वर्षी महालक्ष्मी सरस आपण आयोजित करत असतो। कारण आपले जे हँडमेड जे आपण तयार केलेले वस्तू जे असतात आपल्या महिला बचत गटाद्वारे जे आपण तयार करतो, तर त्या अंतर्गत आपल्या सर्व महिलांचं एक बाजारपेठ म्हणजे प्लॅटफॉर्म तयार व्हावं यासाठी आपण प्रयत्न करतो आणि महिलांसाठी मार्केट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो। जवळपास फूड कोर्टचे जवळपास 75 ते 80 दुकान लागलेले आहेत आणि जे हँडमेड वस्तू तयार केलेल्या वस्तू आहेत त्यांचे पण जवळपास 150 ते 200 असे स्टॉल आपले लागलेले आहेत। टोटल महाराष्ट्र म्हणजे आपले जे बचत गट आहेत जवळपास 75 लाख कुटुंब आपल्या स्वयंसहायता समूहामध्ये कुटुंबाचा समावेश झालेला आहे। नमस्कार, माझं नाव शालिनी गोपाले। आपण उमेद अभियानामध्ये महिलांचे मिळून समूह तयार करत असतो। त्यामध्ये त्यांना विविध त्यांचं महिला सक्षमीकरण हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो। त्यामध्ये त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षणे देणे, आर्थिक सहाय्य म्हणून त्यांना आपण सुरुवातीला शासनाकडून त्यांना आरेफ देत असतो। ते आधी 15 होते, आता 30,000 देतो। त्याच्यानंतर पुन्हा समूह एकत्र करून ग्रामसंघ तयार करतो। त्यांना विविध प्रकारचे फंड जसं CIF आहे 6 ते 10 लाखापर्यंत CIF झालं। नंतर PGंना उत्पादक गट तयार करत असतो आपण व्यवसायासाठी त्यांना PGंना 2 लाख आणि इतर त्यांना आर्थिक सहाय्य आपल्या शासनाकडून केलं जातं। त्यानंतर प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या म्हणजे पायावर ते उभे होऊ शकतील, सक्षम होऊ शकतील अशा प्रकारचे त्यांना आपण महिलांना विविध प्रशिक्षण देऊन आपण त्यांना मदत करतो। आणि एक छोटासा त्यांचं प्लॅटफॉर्म म्हणून अशा प्रकारचे महालक्ष्मी सरस सारखे आपण प्रदर्शने आयोजित करतो, जेणेकरून महिलांचा आत्मविश्वास वाढेल, त्यांना उद्योगाकरिता त्यांना अजून सक्षमीकरणाकडे जाण्यासाठी त्यांना मदत होईल। लोकांचं पण थोडं का होईना लोकांचं सहकार्य त्यांना लाभेल आणि त्यांचं मनोबल वाढेल। अशा प्रकारे आपण त्यांना तिथून मदत करत असतो।